गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय. काय सांगाल त्या ह्याच्याबद्दल? खरं म्हटलं तर महाराष्ट्राला काही रत्न लाभली. लता मंगेशकर, आशा भोसले यांनी आपल्या असलेल्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं स्वर साधनांनी म्हणून उत्तम गायिका हे नाव कमवलं. महाराष्ट्राचा अभिमान वाटेल, देशभरामध्ये त्याची कीर्ती पोचवली. आणि काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आज त्यांचं दुःखद निधन झालं. महाराष्ट्रामध्ये खरं म्हटलं तर एक फार मोठं दुःख पसरलेलं आहे. एक चांगल्या महाराष्ट्राचं नावलौकिक गाजवणारा एक स्वरसाधनांना आम्ही मुकलो आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काही टीका केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही शिवसेनेत आलात तर तुमचं स्वागतच आहे, पहिला ते हार घालतील आणि मूळ तुम्ही शिवसैनिकच आहात, अशा पद्धतीनं त्यांनी बोललेले आहे. माझा पिंडा हा लढण्याचा आहे आणि मला वाटतं की मी जिथं असतो तिथं प्रामाणिकपणाने असतो. यांच्यासारखा 5 पक्ष बदलत नाही. आणि दुसरं तर मला खरं म्हटलं तर ते शिवसेनेमध्ये स्वागत करतायत, तेच पुढे शिवसेनेत असतील का नाही ह्यांचा त्यांनीच शोध घ्यावा. कारण शिवसेनेमध्ये त्यांना आता विश्वासार्हता राहिली का ही त्यांनी शोध घ्यावी. त्यामुळे त्यांनी मला शिवसेनेची ऑफर देण्यापेक्षा त्यांचं शिवसेनेतलं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनीच आता पर्याय शोधावा. त्यांना पर्याय मिळत नसेल तर त्यांनी मला सांगावं. त्यांनी मला पर्याय सांगितलं तर मग मी तिथं त्या ठिकाणी त्यांच्या महाराष्ट्राचा राज्याचा अध्यक्ष म्हणून मी निश्चितपणे माझं वर्धन वापरेन. सर, कायम ते तुमच्यावर टीका करत असं की तुम्ही हा मिठाचा खडा आहे आणि तो मिठाचा खडा पडल्यामुळं हा सगळा गोंधळ झाला असं देखील ते म्हणतात. मिठाचा खडा जर मी होतो तर मिठाच्या खड्याने निवडून आणलेल्या माणसाच्या जोरावर तुम्ही ओबीसीचा बोगस दाखला घेऊन का त्या ठिकाणी गेला? तिथं का तुम्ही मतं घेतली? ज्यांच्या समोर तुम्ही तुमचे उमेदवार उभे केले त्यांच्यासमोर उभे केलेल्या उमेदवारांना तुम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला आणि आमची लोक निवडून आले आणि त्यांच्या नावावर तुम्ही ओबीसीच्या दाखल्यावर त्या ठिकाणी घेतले. मला परवाच्या दिवशी कळलं, त्यांनी सांगितलं की हे ओबीसीच्या दाखल्यावर निवडून आलेल्या ओपनमधल्या उमेदवारांना आम्ही पद देणार होतो. खरं म्हटलं तर आमच्याकडे एकच उमेदवार होता, ती लता कर्णे, आणि आम्ही त्यांना ओबीसीमधून दाखला त्यांचा होता. ते स्वतः ओबीसी होत्या, माळी समाजाचे, आणि आम्ही ठरवलं होतं यावेळेला सातारा जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाला न्याय द्यायचा. पण मी असेल, शंभूराजे असेल, मकरम पाटील, आम्ही ठरवलं होतं की त्यांना आम्ही ओबीसीमधून आम्ही त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून करणार होतो. दुर्दैव असं आहे की त्यांनी फोडलं. ह्यांच्याकडे 3 उमेदवार हे ओबीसीचे दाखल्याचे असतानासुद्धा शेवटच्या 2 दिवसामध्ये महेश शिंदेंनी स्वतः प्रेशर वापरून माझी 2 मतं पाहिजे असतील तर मला अध्यक्षपद द्यावं असं मला कळतं आहे म्हणून दबाव टाकला आणि मग शेवटच्या क्षणाला ओबीसीचा दाखला घेतला आणि तो बोगस दाखला घेऊन त्या ठिकाणी ते झालेले आहेत. त्यामुळे मिठाचा खडा कोण हे जनता येत्या काळामध्ये ओबीसीच्या समाजावर अन्याय करणारा मिठाचा खडा कोण हे जनता आता येत्या काळामध्ये दाखवेल. लक्ष्मण हक्केला त्यांनी सांगितलं ते चुकीचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडे एकच उमेदवार होता आणि तो उमेदवार तुम्ही घेतल्यामुळे आम्हाला फडतरी उमेदवार द्यावा लागला. याचिका जी दाखल केलेली आहे त्यामध्ये किती म्हणजे जी काही आता बोगस सर्टिफिकेटच्या अनुषंगाने त्यात काय तथ्य नाही, आत्ता त्यांनी असं दाखवलेलं आहे की साताऱ्यामधल्या चिंचनेरमधले, मला तर अजून माहिती घेतो पण तिथं कोणत्याही प्रकारचं कोणी ओबीसी कुणबी जातीमधले नाही, सगळे वर्गे आहेत. मला वाटतं त्यांनी तशा प्रकारचा दाखला घेतलेला आहे. तो दाखलासाठी आजही ते प्रांत तहसीलदाराकडे मुक्काम ठोकून असतात असं समजतं आहे. तो दाखला काढण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जर खरोखरच अशा दाखल्याच्या बाबतीमध्ये त्यांची वंशावळ दाखवली असेल, त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या आज की आम्ही जाहीर करत नाही, परंतु त्यांनी ज्या त्रुटी दाखवलेल्या आहेत आता ते कायदेशीर चॅलेंज केलेलं आहे आणि डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही पावलं उचललेली आहेत. आता कलेक्टर कधी हिअरिंग देतात ते बघू. त्यांनी 9 दिवसाच्या आतमध्ये हिअरिंग द्यायची आहे. ते डिस्क्वालिफिकेशन केल्यानंतर आम्ही कोर्टात 3 विषय घेऊन कोर्टात जाणार आहोत. याचिकाकर्त्यांचं नाव सुद्धा समोर आला होता. तर सीसीटीव्ही यंत्रणा तिथली बंदच होती. हे जाणून बुजून बंद 100% हा प्री प्लॅन आहे, सर्व जाणीव बुजून केलेला आहे. बाकीच्या वेळेला CCTV चालू राहतात आणि बाकीच्या वेळात CCTV बंद होतात. नशीब तुमचं पत्रकारांचं धन्यवाद मानेन की तुम्ही बाहेरून निदान ग्राउंड फ्लोअरचं तरी शूटिंग घेतल्यामुळे तिकडची परिस्थिती दिसलेली आहे, तिथे कोण कोण होतं हे कळलेलं आहे. मला वाटतं हे सगळं हे आहे आणि कोर्टात ते सिद्ध करावं लागेल ना. कोर्टात सांगावं लागेल की आम्ही का CCTV बंद केला, हा शंकेला कारण आहे. हे ठरवून झालेला प्री प्लॅन आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांनी, सातारच्या जिल्ह्यातल्या लोकांनी बघितलेलं आहे
हे लोकशाहीचा जळजळ झालेला खून होता. याचिकाकर्त्यांनी असा आरोप केला की त्यांनी डायरेक्ट खापर पंजोबाच बदललाय. ते एकंदरीत जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी खापर पंजोबा बदललाय, वंशावळ चुकीची असल्याचं देखील त्यांनी आरोप केला. नेमकी ही वंशावळ चुकीची आहे ती यावर तुम्ही आवाज उठवणार का? आणि न्यायप्रविष्ट बाब आहे, पण न्यायालयामध्ये त्यांच्याकडनं निकाल लागेल असं देखील चर्चा कार्यकर्ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना तो पुरावा द्यावा लागतो. माझ्या माहितीप्रमाणे जो अर्ज केला होता त्या अर्जाला पोचपावतीसुद्धा शेवटच्या रात्री 1:30-2 वाजता भेटली. मला माहीत नाही, पण माहिती घेतो आहे. ती अर्ज घेतल्यानंतर, पावती घेतल्यानंतर ते सबमिट केलेलं. 6 महिन्यामध्ये तो अर्ज घेण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा त्यांची वंशावळ कुठली आहे ते आम्ही शोधण्याचा 100% प्रयत्न करू. पवार साहेबांनी वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची मध्ये घुसखोरी झाली आहे वारकरी संप्रदायामध्ये, आणि वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तीला बळ देणारी आहे. नाही, मला वाटतं की त्यांनी हे सत्य गोष्टीची त्या ठिकाणी कल्पना दिलेली आहे. आजपर्यंत वारकरी संप्रदाय हा पांडुरंगाचा, तुकोबाचा, ज्ञानेश्वराचा महाराष्ट्रामध्ये ही संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न करणारा एक निस्वार्थ अशा प्रकारची सेवा करणारा संप्रदाय आहे. आणि आजपर्यंत त्याची जी काही व्याप्ती आहे ती बघता सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालं आहे, महाराष्ट्रामध्ये आता पक्ष जो आहे सत्तेमधला तो आपल्याला कशा पद्धतीने हा जनाधार आपल्याकडे वळेल अशा प्रकारचा प्रयत्न करतो. काही योजना देतात, काही लोकांना त्यामध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न करतात, हे सिद्ध झालेलं आहे. अनेक कीर्तनकार, अनेक महाराज असे आहेत की त्यांना एक फार मोठी लोकप्रियता आहे संप्रदायाची, आणि ह्या लोकांनी अनेक वर्ष पांडुरंगाची आणि ह्या कीर्तनाची आणि माध्यमातून समाज प्रबोधन केलेलं आहे. अशी लोक बाजूला ठेवून काही लोकांनी घुसखोरी करावी असा प्रयत्न केला आहे. तर ते भोसले म्हणून कोण आहे हे तर कधी कोणाला माहीतच नाही. हा नक्की भोसले आहे का कोण आहे ते पण शोधावं लागेल, आणि त्यांनी पवारसाहेबांना बोलावं. माझ्या माहितीप्रमाणे वारकरी संप्रदायाचा त्यांचा काय संबंध आहे हे अशीच घुसखोर आल्यामुळे मला वाटतं हे प्रश्न निर्माण झालेले आहेत, आणि वारकऱ्यांनी ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि वारकऱ्यांनी आपल्या असलेल्या संप्रदायाच्या विरोधात कोण धर्मशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या असलेल्या विचाराला एकत्रित करण्याचा प्रयत्न करून महाराष्ट्र दूषित करायचा का, हा प्रश्न आहे. हे कधी संत तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही, हे कधी ज्ञानेश्वरमधून पाहायला मिळालं नाही. पण आत्ता जो प्रकार चालू आहे, आणि तुषार भोसले मला नाव माहीत नाही त्यांचं, पण हे महाशय तर सांगतात का मग मी आहे तो पण असं करून देणार नाही. अगोदर ते संप्रदायामध्ये कधी आहेत का बघावं लागेल. आणि त्यांनी पवारसाहेबांना त्यांची उंची नाही, त्यांनी त्यांच्या लायकीत राहिलेलं बरं आहे मला वाटतं. साहेब, अजितदादांच्या अपघाताविषयी अजूनही चर्चा थांबत नाहीत. वेगवेगळ्या तर्क लावले जात आहेत. 5 होते, 6 होते, 6 पैकी 1 जिवंत होता, अशा पद्धतीनं विटकरींचंच एक विधान आहे. तर त्यामध्ये काय सांगायचं? काल अनमोल मिटकरींनी काहीतरी स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याचा आजही शंका आहे. माझ्या माहितीप्रमाणे काल बघा तुम्ही, नाशिकमधल्या प्रकरणामध्ये खरातांच्या SITची नेमणूक झाली, त्यांनी प्रेस घेतली आणि त्यांनी काय डेव्हलपमेंट झालं, काय कारवाई केली हे सांगितलं. CIDची चौकशी अजून चालू आहे, त्यांनी काय झालं याची प्राथमिक स्वरूपाचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख केला नाही. 2 महिन्याच्या वरती होऊन गेल्यानंतर त्याच्यानंतरच्या केसचा ज्यावेळा उलगडा होतो, आणि आजही त्याच्या प्रकारचा खुलासा CID करत नाही. कुठपर्यंत त्यांनी चौकशी केली, काय प्रगती केली याच्यात सरकारच्या वतीने सुद्धा क्लेरिफिकेशन होत नाही. CBIला चौकशी करायची स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याने मागणी केलेली असताना CBIने ती चौकशी स्वीकारली का, याच्यावर काही उत्तर दिलं गेलेलं नाही आहे, त्याचा खुलासा झालेला नाही. आणि ज्या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करावा हे आम्ही नाही म्हणालो आहे, हे अजितदादांचे सुपुत्र जय पवारसुद्धा म्हणालेले आहे, त्या मालकावर अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. याच्या बाबतीतले गांभीर्य लक्षात घेता ह्या शंका सातत्याने जिवंत राहतील, ह्या शंका उपस्थित केल्या जातील. सरकारने मागच्या वेळेला सांगितलं होतं आम्ही खुलासा करून कारवाई काय काय केली, आता स्पष्टीकरण करून आजही केलेलं नाही. कुठेतरी शंकेची जागा येते, म्हणून अशा प्रकारचे रोज त्याच्या बाबतीत शंका उपस्थित केली. मग मला सांगा, मग जे वैमानिक आले नव्हते, जे उपस्थित नव्हते, उशीर का झाला, ते वैमानिक कधीतरी पोलिसांनी शोधले का, त्यांना मीडियाच्या समोर किंवा तुमच्यासमोर कधी आणलं आहे का, त्यांनी कधी बातमी सांगितली का? आज ही मुलगी मिळते त्याचे वडील वेगळंच सांगतायत. त्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये संशय आहे का आहे. या बाबतीमध्ये जर खुलासा झाला नाही तर आजही लोकांच्या मनातला असलेला अजितदादांच्या बद्दलच्या अपघाताच्या बाबतीमध्ये संशयाची सुई, हे कोणी किती म्हटलं की काही दिवसांनी विसरून जातील, काही महिन्यांनी विसरून जातील, तर त्यांचा हा भ्रम आहे. ज्यावेळेला सत्य होईल बाहेर येईल
अपघात झाला असेल ठीक, नाही झाला असेल आणि त्यात काही जर काळ्याबोळ्या झालेला असेल तर मला वाटतं की त्याच्यावर निश्चितपणाने महाराष्ट्रात त्याचे पडसाद कायम उमटतील. या अपघाताबाबतची जी काही चौकशी आहे ती त्या चौकशीबाबत फडणवीस काहीच बोलत नाहीयेत. म्हणजे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी बोलणं गरजेचं आहे, पण तसं बोलत नाहीयेत. आणि दुसरा म्हणजे याचा पाठपुरावा तुम्ही करणार आहात का? कारण हर्षवर्धन सपकाळांनी सुद्धा याबाबतचं विधान केलंय की बाबा देवेंद्र फडणवीस याबद्दल बोलायलाच तयार नाहीये. विधिमंडळामध्ये आम्ही ज्या विषय उपस्थित केला होता ती तर चर्चेवरती आलीच नाही. सभापतीने रुलिंग दिल्यानंतर सुद्धा ती चर्चेवरती आली नाही. परंतु खाली या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला. त्या खुलासेमध्ये सांगितलं कोणी जरी त्यात असेल असं सिद्ध झालं तर तो पाताळात असला तरी मी त्यांना शोधून काढेल. आता हे पाताळ कधी शोधणार आहे, त्या पाताळात कधी कोण लपलं आहे का नाही लपलं आहे, त्यांनी केलं आहे का नाही केलं हे मुख्यमंत्र्यांनी सांगणं गरजेचं आहे. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्याचा सविस्तरपणे बाकीच्या वेळा जगात पटकन स्टेटमेंट देतात तसं या बाबतीमध्ये सविस्तरपणे बोलणं गरजेचं आहे. ते गरजेचं एवढ्यासाठी आहे की आजही अजितदादांचा अपघात का घात याची शंका महाराष्ट्राच्या जनतेला आहे. आज 2 महिन्यानंतरसुद्धा लोक अजितदादांना विसरलेली नाही. जर त्यामध्ये कोण त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला जनता सोडणार नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय डेव्हलपमेंट झाली याचाच खुलासा करणं गरजेचं आहे. जे हर्षवर्धन सकपाळांनी सांगितलं तशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी याचा खुलासा करणं गरजेचं आहे. मवियाची घडी विस्कटली यात तथ्य आहे अशा पद्धतीचं हर्षवर्धन सपकाळांचं म्हणणं आहे. कारण कुठेच म्हणजे संवाद नाहीये, विसंवाद आहे सगळा आता महाविकास आघाडीमध्ये. माझ्या माहितीप्रमाणे या संदर्भामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून एक चर्चा झाली होती आणि मला वाटतं की त्यावेळेला 1-2 महिन्यांनी एकत्रित बसून मवियाच्या बाबतीमधल्या धोरणं पुढची ठरवायची. आम्ही काय करतो, निवडणुका आल्या की तरच मविया एकत्र येते. त्यापेक्षा एक महाराष्ट्रामध्ये एक पॉलिसी डिसिजन घेण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. जसा समजा अजितदादांचा अपघात झाला का घात झाला याच्यावर चर्चा, आता शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीमधला विषय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्याच्या संदर्भामध्ये विषय असेल, एकत्रित बसून महाराष्ट्रामध्ये जर पॉलिसी ठरवली तर एक चांगला संदेश जाईल. ही वस्तुस्थिती आहे. तो प्रयत्न पुढे जाऊन आम्ही करण्याचा प्रयत्न करेल आणि मला वाटतं की महाराष्ट्रामधले मवियाचे आमचे घटक पक्ष एकत्र येऊन सविस्तरपणे चर्चा करून या संदर्भामध्ये सकपाळांनी सांगितलं त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतील. पण खरंच विसंवाद आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, विसंवाद नाही आहे, संवाद आहे. म्हणजे ज्यावेळेला एकमेकांना आवश्यकता होऊन बोलतो आम्ही त्यावेळेला लगेच सहकार्य केलं जातं. बारामतीची निवडणूक असेल एक उदाहरण, आव्हान केलं, सगळ्यांनी सहकार्य केलं आणि म्हणून संवाद आहे. फक्त तो कंटिन्युटी त्याला असावी अशा प्रकारची जी अपेक्षा आहे ती करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेल. आणि मला वाटतं ह्या संदर्भामध्ये पवारसाहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, त्यानंतर हर्षवर्धन सकपाळ असतील, बाळासाहेब थोरात, अनेक नेते आहेत. आम्ही सगळे, मी जयंत पाटील, सुप्रियाताई वगैरे, आम्ही असं एकत्र येऊन एक कोऑर्डिनेटेड कमिटी करणं गरजेचं आहे आणि तशी करण्याची झाला तर मला वाटतं साहेबांच्या अध्यक्षतेखाली व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करू. साहेब, एक जो 10 कोटींचा आरोपाबाबत शिवेंद्रराजेंनी त्याचे पुरावे द्यावेत अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट दिलेलं आहे की त्याचे जर आरोप झाले असतील तर त्यांनी तसे पुरावे द्यावेत. अफरातफर करणारा, चोरी करणारा कधी पुरावा ठेवतो का? माझ्या माहितीप्रमाणे ज्यांनी या ठिकाणी गेले, मला आश्चर्य वाटतं, सातारा जिल्ह्यामध्ये ज्यांनी अशा प्रकारची गद्दारी केली ती लोक सरळ सांगतात आम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळामध्ये चिन्हावरच आहोत, त्या पक्षातच आहोत आणि आम्हाला त्या पक्षातूनच सभापतीपद मिळालं. म्हणजे विनोदाचा भाग आहे तो. पण मी खरंच सांगतो 100% अगदी आदल्या दिवशी एका सदस्याला मत देण्यासाठी 20 कोटीची ऑफर दिली अशी त्यांनी स्वतः सांगितलं. म्हणजे हे भयानक आहे. आणि पुरावा कुठला देणार? पुरावा एवढंच आहे की त्या ठिकाणी जी व्यक्ती या असलेल्या सगळ्या प्रकारामध्ये सांगते की मला अशा प्रकारची ऑफर आली, मला मिळाली, ते आमच्यामध्ये समोर बोललेले आहेत ना. आणि ती ऑफर आलेली जर सांगितलं असेल मग असेच फुटले का? काही अगदी प्रेम ओतून गेलं होतं का पक्ष सोडून लगेच जायचं? इथं निवडून ज्या चिन्हावर आले होते पुरावा देण्याचा. आणि मग तुम्हाला एवढी लोकशाही माहीत होती, मग लोकशाहीने मतदान होऊन द्यायचं होतं ना. तुम्ही तर टी व्हीच्या समोरच सगळं मी तुला मदत केली आहे, तू आम्हाला मत दिलंच पाहिजे, हे कोणी सांगितलं? आम्ही नाही सांगितलं, तुम्हीच सांगत होता ना. त्यामुळे यात तथ्य आहे का आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा,
शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.